हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत की आपण हिस्ट्रीचा पेपर कसा टाईममध्ये लिहायचा. तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की हिस्ट्रीचा पेपर हा बेसिकली 40 मार्कासाठी असतो. हिस्ट्री हा 28 मार्कासाठी असतो आणि पॉलिटिकल सायन्स हा 12 मार्कासाठी असतो. सो ऑल टुगेदर इट इज फॉर 40 मार्क्स. तर प्रत्येक क्वेश्चन वाईज आपण बघूया की आपण किती मिनटं त्या क्वेश्चनवर स्पेंड करायला पाहिजे. तर पहिला जो क्वेश्चन हा फिल इन द ब्लँक्स आहे, जिथं तुम्हाला उत्तरं शोधून ती उत्तरं पूर्ण सेंटेन्समध्ये लिहायची असतात. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन ऑप्शन्स अँड कम्प्लीट द सेंटेन्स. दॅट मीन्स हिअर हा जो प्रश्न आहे हा 3 मार्कासाठी असतो. 3 उत्तरं तुम्हाला लिहायची असतात कम्प्लीट सेंटेन्समध्ये 3 मार्कांसाठी. तर तुम्ही इथं जवळजवळ 3 मिनटं मिनिमम घेऊ शकता आणि मॅक्झिमम 5 मिनटं काढू शकता. आता क्वेश्चन 1B जो आहे, आयडेंटिफाय अँड राईट द रॉंग पेअर, इथं सुद्धा तुम्हाला हे रॉंग पेअर शोधून लिहायचं आहे. तर ते पण 3 मार्कासाठी असतं. दिस 2 क्वेश्चन्स आर मॅन्डेटरी, हे कंपल्सरी असतात. त्याच्यामुळं मिनिमम तुम्ही 3 मिनटं घेऊ शकता, मॅक्झिमम 5 मिनटं. ओके. आता पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन 2A, डू ॲज डायरेक्टर, दॅट इज फॉर अगेन 4 मार्क्स. दॅट मीन्स तुम्हाला इथं कुठलेही 2 कन्सेप्ट मॅप लिहायचे असतात ड्रॉ करून. तर इथं तुम्हाला ड्रॉ करण्यासाठी थोडा वेळ जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही इथं ह्या प्रश्नासाठी 10 मिनटं घेऊ शकतात. परत क्वेश्चन 2B, राईट शॉर्ट नोट्स. इथे तुम्हाला 2 परत शॉर्ट नोट्स लिहायचे असतात. उत्तर थोडंसं लेंदी असतं. 2 मार्काचा प्रश्न असतो जिथे तुम्हाला 4 पॉईंट्स लिहायचे असतात. त्याच्यामुळे इथं पण तुम्ही जवळजवळ 10 मिनटं काढू शकता ह्या प्रश्नासाठी. पुढचा जो प्रश्न आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. क्वेश्चन 3. इथं पण तुम्हाला 2 प्रश्नाची उत्तरं लिहायची असतात. जवळजवळ 4 पॉईंट्स लिहायचे असतात. त्याच्यामुळं अगेन तुम्ही इथं 10 मिनटं काढू शकता. क्वेश्चन 4 जो आहे, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. हा पण जवळजवळ 4 मार्कासाठी असतो, जिथं तुम्हाला पॅसेजमध्ये उत्तरं शोधायची असतात आणि ती लिहायची असतात. त्याच्यामुळं इथं पण थोडा टाईम जाऊ शकतो उत्तरं शोधण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही इथं 10 मिनटं घेऊ शकता. परत क्वेश्चन 5 जो आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल. हा 6 मार्कासाठी असतो, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा 3 मार्कासाठी आहे. तर इथं तुम्हाला थोडं उत्तर मोठं लिहायचं असतं. दॅट मीन्स यू हॅव टू राईट मिनिमम 6 पॉईंट, मॅक्झिमम 8. सो इथं तुम्ही जरा एक्स्ट्रा टाईम घेऊ शकता, म्हणजे जवळजवळ 15 मिनटं. आता आपण इथे ॲक्च्युली आपले क्वेश्चन 5 पर्यंत हिस्ट्रीचे क्वेश्चन्स संपतात. क्वेश्चन 6 पासून आपले पॉलिटिकल सायन्सचे क्वेश्चन सुरू होतात. तर इथनं ॲक्च्युली प्रत्येक क्वेश्चन हा थोडा कमी मार्काला वेटेज असतो. फॉर एक्झाम्पल, पहिला जो क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँकचा, जिथं तुम्हाला पूर्ण उत्तर सेंटेन्समध्ये लिहायचं असतं. सो 2 प्रश्नाची उत्तरं लिहायची असतात 2 मार्कासाठी. तर तिथं तुम्ही 5 मिनिटाचा टाईम कन्झ्युम करू शकता. अगेन क्वेश्चन 7 जो आहे, एक्सप्लेन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. इथे ॲक्च्युली तुम्हाला काय करायचं असतं की स्टेटमेंट फक्त ट्रू ऑर फॉल्स फाइंड आउट नसतं करायचं, तर ते फाइंड करून त्याचं रिझन पण लिहायचं असतं. तर ते का ट्रू आहे किंवा का फॉल्स आहे. तर तिथं प्रत्येक हा जो क्वेश्चन आहे, सपोज पहिला जो क्वेश्चन आहे, स्टेटमेंटसाठी तुम्हाला 1 मार्क दिला जातो आणि तुमचे जे गिव्ह रिझन्स असतात, जिथे तुम्हाला 2 पॉईंट्स लिहायचे असतात तुमच्या उत्तराला, तर तिथे तुम्हाला 1 मार्काचा वेटेज असतो, म्हणजे 2 मार्क्स 2 पॉईंट्स फॉर हाफ मार्क ईच. ओके. सो असे करून तुम्हाला ते 2 मार्क दिले जातात एका प्रश्नाला, म्हणजे जवळजवळ तुम्हाला इथं 2 प्रश्न लिहायचे असतात. सो असे करून ते 4 मार्क कॅरी होतात. तर इथं पण तुम्ही जवळजवळ 10 मिनटं घेऊ शकतात तो प्रश्न सोडवण्यासाठी. तर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 8, एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट एनी वन फॉर 2 मार्क्स. आता इथे बेसिकली तुम्हाला एकच शॉर्ट नोट लिहायची असते, म्हणजे कन्सेप्ट लिहायचा असतो. तर तुम्हाला इथे 4 पॉईंट्स लिहायचे असतात, म्हणजे तुम्ही इथं जवळजवळ 10 मिनटं अगेन घेऊ शकतात. वाटल्यास तुम्ही एक्स्ट्रा पण लिहू शकतात. आता नेक्स्ट जो क्वेश्चन 8B आहे, डू ॲज डायरेक्टेड एनी वन. तो पण इथं 2 मार्कासाठी आहे. इथे पण तुम्हाला जो चार्ट आहे तो इथं कुठल्याही फॉर्ममध्ये येऊ शकतो, टेबल फॉर्ममध्ये किंवा डायग्राम फॉर्ममध्ये, म्हणजे कन्सेप्ट मॅपमध्ये.
तर तुम्ही इथं ड्रॉ काढायला टाईम काढू शकता, म्हणजे तुम्हाला लागू शकतो वेळ. तर तुम्ही इथं अगेन 5 मिनटं घेऊ शकता, कारण एकच असतं ते. Anyone you have to draw, so you can use your 5-minute time. And the last question which is there, answer in brief, that is for again 2 marks each. So here you have to write compulsory minimum 4 point depend upon the answer जेवढं जे आहे. तर इथं पण तुम्ही जवळजवळ 10 मिनटं स्पेंड करू शकता. आता तुम्हाला माहीतच असेल की हिस्ट्रीचा जो पेपर आहे तो किती तासासाठी आहे, 2 hours, राईट. दॅट मीन्स ऑल टुगेदर 120 मिनिट्स, 120 मिनटं तुम्ही युटिलाइज करता. सो स्टुडंट्स, मी बघू शकता की तुम्ही जर ह्या पद्धतीनं पेपर लिहिला तर तुमचे टोटल किती मिनटं जातात पेपर लिहिण्यासाठी, 105 मिनटं. तर तुम्हाला माहीतच असेल की तुम्ही 2 तासाचा पेपर लिहितात, म्हणजे जवळजवळ तुमच्याकडे 120 मिनटं असतात. तर 120 मिनटातून जर तुम्ही 105 मिनटं मायनस केली तर तुमच्याजवळ किती मिनटं राहतात पेपर लिहिण्यासाठी, अजून 15 मिनटं. तर हा जो 15 मिनटाचा वेळ असतो तो तुम्ही पेपर रीचेकिंगसाठी यूज करू शकता, किंवा तुम्हाला जर एक्स्ट्रा क्वेश्चन लिहायचे असतील तर ते पण तुम्ही लिहू शकता. ॲज वेल ॲज कुठं जर तुमच्या छोट्या त्रुटी राहिल्या असतील, अंडरलाईन करणं किंवा बॉक्स ड्रॉ करणं किंवा हायलाईट करणं उत्तर, तर ते पण तुम्ही यूज करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पेपर प्रॉपर टाईममध्ये लिहू शकता. ओके.